नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून कमेंट बॉक्समध्ये मला एका विशिष्ट विषयावर अनेक विनंत्या येत होत्या. अनेक मातापित्यांची आणि तरुणींची हीच चिंता होती की लग्नाचे वय झाले आहे, स्थळे चालून येतात पण लग्न जमत नाही, काही ना काही अडथळे येतात. एका प्रेक्षकाने तर विशेष विनंती केली होती की लग्न जमण्यासाठी नवनाथ किंवा शाबरी मंत्रांचे काही खात्रीशीर उपाय सांगा. तुमच्या याच प्रश्नांना आणि चिंतेला उत्तर देण्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ मी घेऊन आलो आहे. आज मी तुम्हाला नवनाथ संप्रदायातील आणि शाबरी विद्येतील असे काही अत्यंत प्रभावी आणि सिद्ध उपाय सांगणार आहे, जे तुमच्या विवाहातील सर्व अडथळे दूर करून लवकरच लग्नयोग जुळवून आणण्यास मदत करतील. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती कधीच फळ देत नाही. मंडळी, विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. पण कधीकधी कुंडलीतील ग्रहमान जसे की मंगळदोष, शनीची 7.5, राहुकेतूचे ग्रहणयोग किंवा पितृदोष यांमुळे लग्नामध्ये सतत विघ्ने येतात, बोलणी फिसकतात. अशा वेळी नुसते प्रयत्न करून भागत नाही, तर त्याला ईश्वरी कृपेची आणि सिद्ध मंत्रांची जोड द्यावी लागते. नवनाथ संप्रदाय हा महाराष्ट्रातील आणि भारतातील एक अत्यंत प्रबळ आणि जागृत संप्रदाय आहे. गुरु गोरक्षनाथांनी सामान्य माणसाच्या कल्याणासाठी अत्यंत सोपे पण तेवढेच शक्तिशाली शाबरी मंत्र निर्माण केले. शाबरी मंत्रांचे वैशिष्ट्य असे की या मंत्रांना किलन नसते, म्हणजे ते बांधलेले नसतात, ते स्वयंसिद्ध असतात. त्यामुळे ते अत्यंत वेगाने प्रचिती देतात. चला तर मग पाहूया ते उपाय कोणते आहेत. उपाय क्रमांक 1, नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा पाठ. अत्यंत प्रभावी उपाय. सर्वात पहिला आणि अत्यंत पवित्र उपाय म्हणजे नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे वाचन. ज्यांच्या घरात नवनाथांची भक्ती होते तिथे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा टिकू शकत नाही. लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 28वा अध्याय अत्यंत चमत्कारी मानला जातो. हा अध्याय खास करून विवाह जुळण्यासाठी आणि संसारातील अडचणी दूर करण्यासाठी सिद्ध आहे. हा उपाय कसा करावा? कोणत्याही गुरुवारी किंवा सोमवारी या उपायाची सुरुवात करावी. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरातील देव्हाड्यासमोर एक चौरंग किंवा पाट मांडावा, त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर श्री दत्तगुरूंची किंवा नवनाथांची प्रतिमा स्थापन करावी. त्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि पिवळी फुले अर्पण करावीत. शुद्ध तुपाचा दिवा लावावा. हातामध्ये थोडे पाणी आणि अक्षता घेऊन संकल्प सोडावा. संकल्प म्हणजे देवाला आपली इच्छा सांगणे. माझे नाव म्हणजे तुमचे नाव आणि गोत्र घ्यावे आहे. माझ्या विवाहातील सर्व अडथळे दूर होऊन मला योग्य आणि चांगला जोडीदार मिळावा, यासाठी मी रोज 28व्या अध्यायाचे वाचन करीन, असा संकल्प करावा. यानंतर सलग 41 दिवस नवनाथ भक्तिसारमधील 28व्या अध्यायाचे श्रद्धेने वाचन करावे. वाचन पूर्ण झाल्यावर नवनाथांना साखरेचा किंवा गुळाचा नैवेद्य दाखवावा. मुलांनी किंवा मुलींनी स्वतः हा पाठ केल्यास जास्त फळ मिळते, पण जर ते शक्य नसेल तर आई वडीलही हा पाठ करू शकतात. उपाय क्रमांक 2, विवाहसिद्धी शाबरी मंत्र. आता मी तुम्हाला एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी असा शाबरी मंत्र सांगणार आहे. शाबरी मंत्र ग्रामीण भाषेत असतात, पण त्यांच्या शब्दांमध्ये गुरु गोरक्षनाथांची प्रचंड ऊर्जा सामावलेली आहे. हा शिवपार्वती आणि नवनाथांना साद घालणारा मंत्र आहे. ज्या तरुणींचे लग्न जमत नाहीये त्यांनी या मंत्राचा जाप करायचा आहे. मंत्र लक्ष देऊन ऐका आणि लिहून घ्या. ओम गौरी आवे, शिव जो ल्यावे, माझा विवाह लवकर घडवावे, अडथळे सर्व दूर करावे, शब्द साचा पिंडकाचा, फुरो मंत्र ईश्वरो वाचा, सत्यनाम आदेश गुरु को. या मंत्राचा विधी काय आहे? या मंत्राला सिद्ध करण्यासाठी शुक्ल पक्षातील म्हणजे अमावस्येनंतर येणाऱ्या कोणत्याही गुरुवारी किंवा सोमवारी सुरुवात करावी. देवासमोर बसून, विशेषतः शिवपार्वतीच्या फोटोसमोर बसून या मंत्राचा जप करायचा आहे. हातामध्ये रुद्राक्षाची माळ घ्यावी आणि रोज सकाळी किंवा संध्याकाळी या मंत्राचे किमान 3 किंवा 5 माळी म्हणजे 108 वेळा एक माळ जप करायचा आहे. सलग 21 दिवस हा जप न चुकता करायचा आहे. शाबरी मंत्र जपत असताना मनात कोणताही संशय ठेवू नका. माझे काम नक्की होणार हा दृढ विश्वास ठेवा, कारण शाबरी मंत्र विश्वासावर सर्वात जलद काम करतात. उपाय क्रमांक 3, हळदीचा आणि गुरुग्रहाचा उपाय. ज्योतिषशास्त्रानुसार विवाहाचा मुख्य कारक ग्रह गुरु म्हणजे बृहस्पती मानला जातो. मुलींच्या कुंडलीत गुरुग्रह कमकुवत असेल किंवा मुलांच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असेल तर लग्नाला विलंब होतो. नवनाथ आणि दत्त संप्रदायात गुरुला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत सोपे उपाय सांगितले आहेत. स्नानाच्या पाण्याचा उपाय. रोज अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून स्नान करा. हळद ही गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करते आणि ती सौभाग्यवर्धक आहे. यामुळे विवाह मार्गातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. गुरुवारचे व्रत. सलग 16 गुरुवार उपवास करा. या दिवशी पिवळे कपडे परिधान करा. दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांना किंवा नवनाथांना पिवळी फुले आणि बेसनाच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करा.
गाईला चारा. दर गुरुवारी गाईला हरभरा डाळ आणि गूळ खाऊ घाला. मुक्या प्राण्यांची सेवा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि विवाह योग लवकर जुळून येतात. उपाय क्रमांक 4, शिवलिंगावरील उपाय. भगवान शिव आणि माता पार्वती हे अखंड सौभाग्याचे आणि आदर्श विवाहाचे प्रतीक आहेत. दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जावे. शिवलिंगावर कच्च्या दुधात थोडे पाणी आणि काळे तीळ मिसळून अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम नमः शिवाय किंवा ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा जप करावा. माता पार्वतीला हळद कुंकू अर्पण करून मनातील इच्छा प्रगट करावी. हा अत्यंत साधा वाटणारा उपाय अनेक कुटुंबांमध्ये प्रचिती देऊन गेला आहे. काही महत्त्वाचे नियम आणि पथ्ये, अत्यंत आवश्यक माहिती. मंडळी, हे उपाय करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. 1. श्रद्धा आणि संयम. कोणताही उपाय एका रात्रीत चमत्कार करत नाही. ईश्वरावर आणि नवनाथांच्या शक्तीवर पूर्ण श्रद्धा ठेवा. मनात शंका आणू नका. 2. सात्विकता. तुम्ही जे 21 किंवा 41 दिवसांचे व्रत किंवा मंत्र जप करणार आहात त्या काळात मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करावे. शुद्ध शाकाहारी भोजन घ्यावे आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे. 3. सातत्य. मंत्रजप किंवा वाचनामध्ये खंड पडू देऊ नका. म्हणजे महिलांनी त्यांच्या मासिक पाळीचे 4-5 दिवस सोडून पुढे हे दिवस मोजावेत, पण उपाय सोडू नयेत. 4. सकारात्मक दृष्टिकोन. घरात लग्नाचा विषय निघाल्यास चिडचिड करू नका. सकारात्मक राहा आणि येणाऱ्या स्थळांचा चांगल्या मनाने विचार करा. उपाय आपले काम करत असतात, पण प्रॅक्टिकल जगात आपल्यालाही योग्य शोध घेणे सुरू ठेवायचे आहे. निष्कर्ष आणि समारोप. प्रेक्षकांनो, लग्नाला उशीर होत असेल तर निराश होऊ नका. प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते. योग्य वेळी योग्य व्यक्ती आयुष्यात येईल हा विश्वास ठेवा. नवनाथांची कृपा आणि हे शाबरी मंत्र तुमच्या आयुष्यातील हे मळभन नक्की दूर करतील आणि लवकरच सनई चौघडे वाचतील याची मला खात्री आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती कशी वाटली हे मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही हे उपाय करणार असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय नवनाथ किंवा आदेश लिहायला विसरू नका. जर तुमच्या ओळखीमध्ये असे कोणी असेल ज्यांचे लग्न जमत नाही आहे आणि जे चिंतेत आहेत, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी आयुष्य सुकर होऊ शकते. अशाच अत्यंत दुर्मिळ, खऱ्या आणि विश्वासार्ह माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन दाबा. श्री स्वामी समर्थ. जय नवनाथ. धन्यवाद.